नित्यपाठ गुरुचरित्र अध्याय 4. श्री गणेशाय नमः. श्री सरस्वत्यै नमः. श्री गुरुभ्यो नमः. प्रश्न केला बरवानिका, सांगेन तुझ विवेका. अत्री ऋषीच्या पूर्वका, सृष्टी उत्पत्ती पासोनी. पूर्वी सृष्टी नव्हती काही, जलमय होते सर्वाठाई. आपो नारायण म्हणोनी पाही, वेद बोलती याची कारणे. आपो नारायण आपण, सर्वाठाई वास पूर्ण. बुद्धी संभवे प्रपंच गुण, अंड निर्मिले हिरण्यवर्ण. तेची ब्रह्मांड देखा, फुटोनी शकले झाली द्वैका. एक आकाश एक भूमिका, होनी ठेली शकले दोनी. ब्रह्मा तेथे उपजोन, रचिली 14 भुवने. 10 दिशा मनस वचन, काळ काम क्रोधादी सकळ. पुढे सृष्टी रचावयासी, 7 पुत्र उपजवी मानसी. नामे सांगेन परियेसी, 7 जण ब्रह्मपुत्र. मरीची अत्री आंगिरस, पुलस्त्य पुलह क्रतु वसिष्ठ. 7 पुत्र जाहले श्रेष्ठ, सृष्टी करता ब्रह्मा जाण. 7 पुत्रांमधील अत्री, तेथुनी पीठ गुरु संतती. सांगेन ऐक एकचित्ती, सौभाग्यवंता नामधारका. अत्री ऋषींची भार्या, नाम तिचे अनसूया. पतिव्रता शिरोमणीया, जगदंबा तेची जाण. तिचा आचार देखोनी, सूर्य भीतसे गगनी. उष्ण तिसी लागे म्हणोनी, मंद मंद तपतसे. वास पहावया सतीचे, त्रयमूर्ती वेश धरिती भिक्षुकाचे. आश्रमा आले अत्रीचे, अभ्यागत होऊनी. ऋषी करावया गेला अनुष्ठान, मार्गे आले त्रयमूर्ती आपण. अनुसूयेसी आश्वासून, अतिथी आपण आलो म्हणती. क्षुधे करुनी बहुत पीडोन, आलो आम्ही ब्राह्मण. त्वरित द्यावे सती अन्न, अथवा जाऊ आणिका ठाया. इतुके ऐकोनी अनसूया, नमन केले अति विनया. बैसकार करुनिया, शालन केले चरण त्यांचे. अर्घ्य पाद्य देवोनी त्यांसी, गंधाक्षता पुष्पेसी. सवेची म्हणतसे हर्षी, आरोगण सारिजे. बैसोनिया पाटावरी, घृतेसी पात्रा भिघार करी. घेवोनी आली अनसूया नारी, शाकपाक तयेवेळी. तिसे म्हणती अवोनारी, आम्ही अतिथी आलो दूरी. देखोनी तुझे रूप सुंदरी, अभिष्ट मानसी आणिक वसे. नग्न होऊनी आम्हासी, अन्न वाढावे परियेसी. अथवा काय निरोपदेसी, आम्ही जाऊ नाही तरी. माझे मन असे निर्मळ, काय करील मनमथ खळ. पतीचे असे जरी तपफळ, तारील मज म्हणतसे. ऐसे विचारुनी मानसी, तथास्तु म्हणे तयासी. भोजन करा स्वचित्तेसी, वाढीन नग्न म्हणतसे. पाकस्थाना जाऊनी आपण, चिंतन करी पतीचे चरण. वस्त्रे फेडूनी झाली नग्न, म्हणे अतिथी बाळे माझी. नग्न होऊनी सती देखा, घेऊनी आली अन्नोदका. तव तेची जाहली बाळका, ठाया पुढे लोळली. बाळके देखोनी अनसूया, भयचकित होऊनिया. पुनरपी वस्त्रे नेसूनिया, आली तया बाळकांपासी. कडे घेऊनी बाळकांसी, स्तनपान देतसे हर्षी. एका सोडोनी एकासी, निवारण करी क्षुधेचे. कडे घेऊनी बाळकांसी, खेळवीतसे तिघांसी. घालुनी बाळका पाळणेसी, पर्यदे गायी तयेवेळी. इतुके होता तयेवेळी, मध्यान्ह काळी अतिथी वेळी.
अत्रि ऋषी मन निर्मळी आले आपुले आश्रमा. तिने सांगितला वृत्तांत ऋषी ज्ञाने असे पाहत. त्रिमूर्ती हेची म्हणत नमस्कार करीतसे. बाळे राहिली पाळणेसी निजमूर्ती ठेले सन्मुखेसी. साधू साधू अत्रि ऋषी अनसूया पतिव्रता. अनसूया म्हणे अत्रीसी प्राणेश्वरू तुची होसी. देव पातले तुम्हचे भक्तीसी. पुत्र मागा तुम्ही आता. तिघे बाळक आमच्या घरी रहावे आमुच्या पुत्रांपरी. हेची सांगणे निर्धारी त्रिमूर्ती असावे एक रूप. ऐसे वचन ऐकोनी वर दिधला मूर्ती तिन्ही. राहती बाळके म्हणोनी आपण गेले निजालयासी. ब्रह्मामूर्ती चंद्र झाला विष्णुमूर्ती दत्त केवळा. ईश्वरा ते दुर्वास नाम ठेविले तिघे पुत्र अनुसूयेचे. दुर्वास आणि चंद्र देखा उभे राहुनी माताभिमुखा. निरोप मागती कवतुका जाऊ तपा निजस्थाना. त्रयमूर्ती तोची जाण दत्त सर्वं विष्णुमयं जगत. राहिल धरोनी तुमचे चित्त श्री विष्णुमूर्ती दत्तात्रेय. अनुसूयेच्या घरी देखा त्रयमूर्ती राहिली मूर्ती एका. नाम दत्तात्रेय एका मूळ पीठ श्री गुरूंचे. इति श्री गुरुचरित्रामृते परमकथा कल्पतरौ श्री नृसिंह सरस्वत्युवाख्याने सिद्धनामधारक संवादे त्रयमूर्ति अवतार कथनं नाम चतुर्थोऽध्यायः. श्री गुरुदत्तात्रेयार्पणमस्तु. श्री गुरुदेव दत्त.